मित्रांनो नमस्कार. हा आहे मोहन हवालदार्स आठवणींचा पिटारा. गेल्या भागापासून तुम्ही ऐकत आहात माहितीपूर्ण आठवण तमालपत्रच्या शेतीची, जी केली आहे कोल्हापूरचे व्यापारी शेषमल कर्नावट यांनी बांबरच्या पठारावर सह्याद्रीच्या माथ्यावर. त्यांच्या मुलाखतीसह माहितीचा हा दुसरा भाग मी सादर करत आहे आणि तो सादर करण्यापूर्वी तमालपत्रबद्दल आणखी काही माहिती दिल्या वाचून मला राहवत नाही. मित्रांनो, जगभर जेवण सुगंधित आणि रुचकर करणारी तमालपत्र ही अँटीऑक्सिडंट आहेत. त्याच्यामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आहे. केवळ सुगंधित म्हणून नाही तर स्वयंपाकात ते औषधी म्हणून वापरण्यात येत गेलं आहे. ही खरं तर तुम्हाला नक्कीच माहिती नसणार. स्वयंपाकाच्या बरोबर तमालपत्राचे मग केवळ औषधासारखेही उपयोग सांगितले जातात. तमालपत्राचं तेलसुद्धा काढतात. तमालपत्र उत्तेजक आणि कृमीनाशक आहेत. या वृक्षाच्या सालीची पूड मज्जाविकार आणि हृदयविकार यावर उपयुक्त आहे. अविश्वसनीय गोष्ट म्हणा, वंध्यत्व विकारावर या झाडाची फुलं आणि नाकेश्वर या फळाचा उपचारविधी सांगितला गेलेला आहे. वैद्य किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊनच कोणत्याही छोट्या मोठ्या उपचाराच्या मार्गाला जावं आणि मुख्य म्हणजे अंधश्रद्धेला तर अजिबात खतपाणी घालू नये. तर तमालपत्रच्या पाण्यानं अपचन आणि पित्त दूर होतं. किडनी स्टोनवर सुद्धा ते उपकारक आहे. आणि मधुमेहात म्हणे तमालपत्र ही तुमच्या साखरेची पातळी नियंत्रित करतं. तमालपत्रच्या तेलाच्या मसाजनं वेदना कमी होतात. हिरवी तमालपत्र भिजवलेलं साधं किंवा पानं उकळून घेऊन मग गार केलेलं पाणी औषधी मानलं जातं. ते याप्रमाणेच वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयुक्त समजलं गेलं आहे. याच्या योग्य सेवनानं म्हणे झोप चांगली लागते. तमालपत्रातील विशिष्ट द्रव्यांमुळं काही संसर्गही दूर होतात. जळजळ आणि सूज असेल तर तीही कमी होण्यास मदत होते. शेषमलजी, या आंब्याच्या बांबरच्या आंबा नजीकच्या या शेतामध्ये म्हणण्यापेक्षा डोंगरामध्येच किंवा डोंगर उतारावर बरोबर तुम्ही 12, 13, 14 वर्ष आंब्याची कलमं वाढवली आणि अत्यंत नाईलाजानं मनावर दगड ठेवून ती काढलीत. हे जे साल होतं ते कोणतं होतं आणि तिथून हा नवीन दालचिनीचा श्री गणेशा केला. त्याच्याबद्दल आम्हाला समजून घ्यायचं आहे, कारण ही जिद्द म्हणजे पराकोटीची जिद्द आहे. सर, 2012-13ची गोष्ट असेल ही. त्यावेळेला ही झाडं काढली गेली आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे दालचिनीची एक 10 रोपं मी केरळमधून आणली आणि ती प्लांटेशन केल्यानंतर लक्षात आलं की ही रोपं आपल्याकडं चांगली येऊ शकतात. हे ज्यावेळेला निदर्शनाला आलं त्यावेळेला मनातून ठरवलं की नाही, आपल्याला आता दालचिनीची बाग करायची आहे आणि त्या निमित्तानं सुरुवात झाली. मग दालचिनीची कलमं कुठं मिळतात, काय मिळतात. मग पहिल्याप्रथम उन्हाळ्यामध्ये खड्डे खणले गेले. खड्ड्यामध्ये खतं वगैरे भरून आणि मग दालचिनीची कलमं दापोली किंवा आम्ही पहिल्याप्रथम तर ती केरळहूनच मागवली. ट्रेनने आली ती कलमं. नंतर इकडं पण आपल्या कोकणामध्ये पण ती मिळायला लागली. परंतु पहिल्याप्रथम केरळमधून आणली आणि कोकणामध्ये मला सांगायला अभिमान वाटतो आहे की कोकणामध्ये पहिल्या प्रथम दालचिनी किंवा मसाल्याचे पदार्थ करू शकतो आहे ही कल्पना पहिल्याप्रथम इकडे रुजू झाली. आणि त्याप्रमाणे मग जवळजवळ त्या काळामध्ये मी पहिल्याप्रथम 1000 झाडं आणली. ती 1000 झाडाचं प्लांटेशन केलं आणि ती सुरुवात झाली. मग नंतर वाढत गेली. ते आत्तापर्यंत जवळजवळ 4,500-5,000 झाडं आहेत आता.
आणि त्याचं उत्पन्न पण छान आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आंब्यामध्ये घडली ती इथं घडत नाही आहे. म्हणजे एकतर चोरीमारी होत नाही आहे. कोण चोरीमारी केली तरी काय फरक पडत नाही. दुसरी गोष्ट, जनावरांचा त्रास नाही आहे त्या झाडाला. आणि महत्त्वाचं म्हणजे हे झाड, दालचिनी झाड ऑक्सिजन निर्माण करत आहे. आणि त्यामुळं इथं 2018-19मध्ये शिवाजी युनिव्हर्सिटीनी एक सर्वे घेतलेला होता. त्यावेळेला आमच्या इकडच्या इथल्या भागामध्ये त्यांनी 110% ऑक्सिजन आहे असं त्यांनी त्यावेळेला डिक्लेअर केलं. त्यामुळं म्हणजे ह्या दालचिनीमुळं ऑक्सिजनची लेवल वाढली आहे का काय असं वाटतंय. मित्रांनो, ऊसाची आणि द्राक्षाची शेती की जी भरपूर पैसा देते आणि त्याचं टाईम टेकल एका वर्षामध्ये बसलेलं असतं हंगामाचं. पण तेव्हा वृक्ष शेती तुम्ही जेव्हा करता तेव्हा वृक्ष शेतीचं टाईम टेबल हे आव्हानात्मक असतं. कारण कोणत्याही वृक्षाला वाढ व्हायला कमीत कमी 5, 7, 8 वर्षांचा कालावधी जातो आणि तिथून पुढं त्याच्यापासूनचं उत्पन्न किंवा त्याच्यापासूनचं आमदनी सुरू होते. तर या प्रकारे एकदम ऑफ द बीट म्हणजे वेगळ्या वळणाची शेती जी आहे की जी तमालपत्रची शेती आहे ती करत असताना शेषमलना काय अनुभव आले, हे पीक किती वर्षाचं आहे, किती वर्ष वाळल्यानंतर त्याचा तोडा आला आणि तो तोडा हा कशा पद्धतीनं त्यांनी केला किंवा तो हंगाम त्यांना आपल्याला पदरात पाडून घ्यायचा असला तर काय काय करावं लागतं समजून घेऊया शेषमल कर्नावट यांच्याकडून. जो मी हा दालचिनीचा अभ्यास केला ह्याच्यावरून मी एक कन्क्लुजन लावलो की पूर्वी नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणत होते. मला असं वाटतंय की दालचिनीचं झाड हे सुद्धा कल्पवृक्ष आहे. त्या झाडाचे पानं तमालपत्र म्हणून विकलं जातं. ह्या झाडाला फळ येतं, त्याला नाकेश्वर म्हणतात. ते नाकेश्वरसुद्धा मार्केटमध्ये हॉटकेक ॲटम किंवा खूप पैसे देणारं जवळजवळ हे नाकेश्वर हे 1500 रुपये किलोप्रमाणे विकलं जातं. तमालपत्राच्या झाडाच्या शेंड्यांना पांढरी, लहान, नाजूक अशी असंख्य फुलं येतात बरं का, आणि त्याच्यातून फळं आकार घेतात. आता ही फळं ही मृदू, काळी, नाजूक, छोटी, नक्षीदार असतात. जणू 2 दोरी एवढ्या कमीत कमी आकाराची गदाच. हेच ते नाकेश्वर. नाकेश्वर म्हणजे त्रिफळा नव्हे बरं का. नाकेश्वर जरी शेषमल म्हणाले 1500 रुपये किलोनं जातं तरी तो होलसेलचा त्यांचा विक्रीचा भाव असावा. बाजारात मित्रांनो आपल्याला 250 ते 300 रुपये 10 ग्रॅम म्हणजे 2500 ते 3000 रुपये किलो असं नाकेश्वर घ्यावं लागतं. नाकेश्वर किमती आहे कारण नाकेश्वर हे मसाल्याच्या पदार्थांमध्ये अत्यंत महत्त्वाचं मिश्रण आहे. नाकेश्वर हे अगदी आठवड्याच्या बाजारात मसालेवाले जे मसाले विकायला येतात पसरून त्यांच्याकडं मिळतं आणि त्याचवेळी ते ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट याच्यावरून जगभर ऑनलाईन विकलं जातं. याच्यावरून तुम्हाला नाकेश्वरचं मित्रांनो महत्त्व लक्षात यावं. पण अर्थातच नाकेश्वर जिथं कुठं वापरलं जातं तिथं ते अत्यंत कमी वापरलं जातं. हे पहा, 1 किलो मसाला जो घरात बनवतात आपल्या त्याच्यामध्ये फक्त 4 ग्रॅम नाकेश्वर असतं. नाकेश्वरी म्हणजे काय प्रकार, त्याला का नाही मोहर येतो. काय मोहर आला की त्याला फळ येतं, फुलाच्या पाठीमागं फळ येतं, त्याला नाकेश्वरी म्हणतात. पण ते तमानपत्र पण त्याचं होतं आहे, त्या पानाचं तमानपत्र पण होतं आहे असं. तर हे कसं मसाल्यात त्याचं बी वापरतात, दालचिनी ह्याचं तमान का त्या नाकेश्वरीचं, असा ह्यो प्रकार आहे. ह्याला नाकेश्वर म्हणतात.
घाटावर याला नाकेश्वर म्हणतात, कोकणात याला काय म्हणतात ते आम्हाला माहिती नाही. हो कांदा लसूण चटणी मसाल्यामध्ये हे प्रकार वापरतात. हो आणि ते लहान मुलांना जसं डूल घालतात कानात तसं वाटतंय छोटं छोटं. अरे बापरे, ऊस कारखान्याला घालता येतो. ऊसाच्या दरासाठी आंदोलनं चाललीत. 3,000 रुपये मेट्रिक टन, 3200 रुपये, 3400 रुपये. काही कारखान्याने आंदोलनाच्या शिवाय शेतकऱ्यांना पैसे दिले. दूध डेअरीला घालता येतं. द्राक्ष परदेशी निर्यात करता येतात. तमालपत्र विकायचं कुठं? तमालपत्र काढायचं कसं, त्याचं पॅकिंग कसं करायचं, याचे व्यापारी कोण, आणि ही व्यापारी त्याची प्रतवारी कशी ठरवतात, त्या प्रतवारीला कसं आव्हान असतं, आणि त्याच्यानंतर मग त्याच्यातून झालेली प्राप्ती आणि त्याच्या पाठीमागं 5, 6, 7 वर्ष आपण खड्डे काढण्यापासून घेतलेले परिश्रम, त्याला घातलेलं पाणी, त्याला घातलेली औषध फवारणी, त्याच्या खाली केलेलं झाडाच्या रिंगण आणि बाकीच्या सगळ्या बघितलेल्या गोष्टी आणि केलेला खर्च, या सगळ्याचा ताळमेळ बसतो कसा? खरा प्रश्न हाच असतो ना. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात पदार्पण करा की त्याचं पडतं का, त्याचा ब्रेक इव्हन पॉईंट कुठं असतो आणि आपल्याला त्याच्यापासून काही जातं का, फायदा मिळतो का? याचं कारण असं आहे की कर्नावट ही उद्योगातल्याच पिढीच्या उद्योगात असल्यामुळं त्यांना व्यापारी तत्व त्यांनी त्याला लावलेलीच आहेत. परंतु त्यांनी व्यापारी तत्व लावली आणि ते व्यापारी आहेत म्हणून काय त्यांना आपसूक सगळं मिळालेलं नाही. बहुत कठीण परिस्थिती का सामना उन्हें भी करना पड़ा है. तो सुनेंगे उनकी जुबानी. बोला कर्नावट साहेब, शेतामध्ये ऊस केला तर ते एक 10-12 महिन्याचं काहीतरी पीक असतं आणि मग तो कारखान्याला जातो आणि तिथून पेमेंट येतं. हो द्राक्ष केली तर निर्यात होऊ शकतात. हो आणि या संदर्भात बघितलं तर हा जरी कल्पवृक्ष असला तरी तुम्ही त्याचं मार्केटिंग खडतरच असणार, केलेलं प्रयत्न करून उभा केलेलं, आणि ते झालं तरच मग तो कल्पवृक्ष म्हणून आपल्या पदरात त्याची फळं पडणार. राईट या बाबतीत काय सांगता येईल? सर, पहिल्या प्रथम तर खूप त्रास झाला मार्केटिंग विकायला. कारण आम्हाला असं शिकवलं गेलं की झाडाची फांदी तोडायची, ती सुकवायची आणि ते आपल्याला माल विकायचा. परंतु तो माल खूप कमी दरात आणि गिरायकाला, व्यापाऱ्यांना, दुकानदाराला पसंत पडत नव्हता. मग आम्ही त्यातून अशी सुधारणा केली की 25 बायका आणायच्या, त्या फांद्या तोडायच्या, त्या बायकांना प्रत्येक पान असं वेगवेगळं करायचं आणि तो स्वच्छ माल हा दुकानदाराला द्यायचा. आणि त्यामुळं दुकानदाराचा खूप मोठा विश्वास आमच्यावरती बसला. ते आज आम्हाला ॲडव्हान्स पैसे देऊन आमच्याकडं माल विकत घेत आहेत. हे खूप मोठं, नाहीतर पूर्वीच्या काळामध्ये माल विकणे, दुकानदाराकडे जाऊन माल विकणे हे खूप मोठी कसरत होती, खूप त्रास होत होता. आम्हाला तो दुकानदार असं तुच्छतेनं वागवायचा. परंतु आज अशी परिस्थिती आहे की लोक माझ्याकडं ॲडव्हान्स देऊन माझा माल विकत घेत आहेत. माझ्या मतानं मी हा केलेला खूप मोठा अचिव्हमेंट आहे, असं Success आहे. आणि त्यामुळं माझा माल विकायला मला कुठं जायची गरज नाही आहे. आज स्वतःहून ते येत आहेत, स्वतःहून माल पिक करतायत, घेऊन जात आहेत आणि दे आर ऑल हॅपी विथ माय गुड्स. म्हणजे या आंब्याच्या मलकापूरच्या परिसरामध्ये किंवा कुठे पण जाऊ त्या ठिकाणी साधारणपणे या हवामानाला मॅच होणारा असा बराच भूप्रदेश आहे. हो. इतरांना तुम्ही काय संदेश द्याल की त्यांनी काही केलं तर तुमचं मार्गदर्शन त्यांना होतंय का किंवा होईल का? हां, तर मला असं वाटतंय की इकडच्या भागामध्ये लोक ऊस वगैरे करतायत इकडच्या, म्हणजे कारण काय एवढी जमीन इथली सुपीक नाही आहे, खडकाळ जमीन आहे. आणि त्या खडकाळ जमिनीमध्ये ऊस आमच्याकडचा शेतकरी 25 टन, मॅक्झिमम 25 टन काढतो आहे. आणि ऊसाला दर किती, तर 3,000 रुपये टन, म्हणजे 3 रुपये किलो. मग माझा माल जर 75 रुपये किलोनं जात असेल तर मी जास्त सुखे आहे, मला जास्त पैसे मिळत आहेत. आणि मी इथल्या शेतकऱ्यांना खूप माझ्या संपर्कातून लोकांना मी खूप त्यांना एनकरेज करतो आहे की बाबा तुम्ही
दालचिनीची रोपं लावा, मी तुम्हाला दालचिनी रोपं देतो, तुमचा माल जो येईल तो घेतो, मला निस्वार्थ बुद्धीनं मी तुम्हाला ते जे पैसे द्यायला देतो आहे, अशा प्रकारे मी त्यांना एनकेज करायचा प्रयत्न करतो आहे. आणि मला असं वाटतं आहे की लोक बऱ्यापैकी आता ते दालचिनी शेतीकडं वळत आहेत. बस. तर मित्रांनो, ही सगळी कथा आपण ऐकलीत, शेती पाहिलीत कल्पवृक्षाची, जे देतं तमालपत्र, दालचिनी आणि नाकेश्वर. तमालपत्र हे जगातल्या अनेक रेसिपीमध्ये वापरलं जातं आणि प्रत्येक पदार्थात ते स्वाद भरतं. मसाले भाताच्या बरोबर तमालपत्र चिकन, मटण, मासे आणि विविध भाज्यांच्या आणि भातांच्या रेसिपीमध्ये वापरलं जातं. भारतीय पक्वान्नात तर तमालपत्र हे असतं, कारण तमालपत्र हे ओरिजिनली आहे भारतातलं. मात्र शिजवलेल्या अन्नातून ते अन्न खाताना तमालपत्र हे काढूनच टाकावं लागतं, कारण अन्नपदार्थाच्या बरोबर शिजल्यानंतरसुद्धा ही पानं ताठ, कडक आणि धारदार राहतात. आणि समजा जर का चुकून माकून या पानाचा काही धारदार भाग तुमच्या घशामध्ये गेला आणि अडकला तर त्याच्यामुळं श्वासमार्गामध्ये अडथळा येऊन एखाद्या वेळी आपण गुदमरू शकतो. शिवाय धारदार तमालपत्र पचनमार्गात गेलं तर ते तिथं अडथळा किंवा जखम करून छोटी मोठी समस्या निर्माण करू शकतं. आणि त्याच्यामुळं तमालपत्र हे शिजवलेल्या अन्नातून ते अन्न खाताना बाजूला काढावंच लागतं. मग त्याचा स्वाद कितीही तुम्हाला टेम्पटेशन आणलेला असो, पण ते काढावंच लागतं. आणि त्याचा अंशसुद्धा जर पोटात जाणार असेल तर त्याच्यामुळं इजा होऊ शकते, हे मी सांगितलं. ते तसं होऊ नये याची काळजी नक्की घ्या. आणि याच नोटवर तमालपत्रच्या शेषमठ, कर्नावट आणि सह्याद्रीतल्या बांबर पठारावर केलेल्या माहितीचा हा भाग, ही आठवण मी या ठिकाणी पूर्ण करतो. हा होता थेट सह्याद्रीच्या पठारावर शूट केलेला व्हिडिओ. ऐका, पहा. एकूण 131 भाग झालेले आहेत मोहन हवालदार आठवणींच्या पिटाऱ्यावर. आणि मी तुम्हाला सांगितलंच की आता स्पर्धा परीक्षा आणि व्यक्तिमत्व विकास याच्यापासून ते थेट मनोरंजनापर्यंत मोहन हवालदार आठवणींचा पिटारा हा जगभर अत्यंत आवडीनं ऐकला जातो. आणि केवळ ऐकण्याचीच गोष्ट असं नव्हे, तर ती समजून घेण्याची, उपयुक्त, माहितीपूर्ण, ज्ञान देणारी अशीसुद्धा गोष्ट आहे. याचा मला नितांत अभिमान वाटतो. तर ऐकत रहा, सबस्क्राईब करा, शेअर करा. मोहन हवालदार आठवणींचा पिटारा. धन्यवाद आणि नमस्कार.